श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये वर्षातील शेवटचा दिवस म्हणजे 2025 मधील वर्षातील शेवटचा दिवस हा 31 डिसेंबर 2025 हा उद्या म्हणजे बुधवारी असणार आहे। तर या दिवशी आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणीच्या काही वाईट आहे, जे काही इडापिडा असतील आपल्या मागं, जे काही सर्व काही वाईट असेल, वाईट शक्तींचा नाश, जे आपलं 2025 वर्ष होतं ते आपल्याला काही सुखदुःखाचं जे वर्ष आहे ते गेलेलं आहे। काही दिवस सुखाचे, काही दिवस दुःखाचे गेलेले असतील, काही त्रास झाले असतील, काही आनंदाच्या गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये नक्कीच घडलेल्या असतील। जे काही वाईट आहे ते सर्व काही निघून जाण्यासाठी आणि येणारं 2026 जे वर्ष आहे ते आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, अष्टलक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करण्यासाठी असं हे आनंदाचं आहे ते हे वर्ष आपल्या जीवनामध्ये यावं, यासाठी जे काही वाईट आहे ते निघून जाण्यासाठी काही खास उपाय आणि काही छोट्याशा अशा सेवा आहे ते आपल्याला करायच्या आहेत। त्या म्हणजे आपल्याला 2025 मधील वर्षाचा जो शेवटचा दिवस आहे 31 डिसेंबर या दिवशी म्हणजेच उद्याच आपल्याला करायच्या आहेत। अगदी छोटे छोटेशा आहेत, जास्त काही वेळ लागणार नाही, पण ह्या सेवा आणि उपाय आहे ते आपल्याला जरूर आहे त्या करायच्या आहेत, जेणेकरून येणारं जे नवीन वर्ष आहे ते आपल्याला सुख शांती समृद्धीचं जाईल। तर हे उपाय कसे करायचे आहेत हे आता आपण अगदी थोडक्यामध्ये आहे ते पाहूया। तर चला आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया। आता हे जे उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपल्याला अगदी दिवस मावळताना म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळेस आपल्याला हे करायचे आहेत। अगदी तुम्ही 5 वाजल्यापासून ह्या उपायाला सुरुवात आहे ती केली तरी चालेल संध्याकाळच्या वेळेस। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की गोमूत्र, त्याचबरोबर गंगाजल आणि गुलाबजल हे आपल्याला एकत्रित आहेत हे घ्यायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये आहे ते आपल्याला शिंपडायचं आहे। याने आपल्या घरामध्ये जे काही वाईट आहे, जे काही निगेटिव्ह शक्ती असेल, वाईट शक्ती असेल, आपल्या घरामध्ये मनामध्ये असणारे क्लेश असतील, काही वाईट विचार असतील, तर ते सर्व काही निघून जाण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत आहे ती होईल। तर यासाठी आपल्याला हा सर्वप्रथम आहे तो उपाय आहे तो करायचा आहे। यानंतर आपल्या देवघरामधील देवासमोर आपल्याला तुपाचा दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या ज्या अंगणामध्ये किंवा आपल्या बाल्कनीमध्ये जी तुळस असेल तर त्या तुळशीसमोरही आपल्याला धूप दीप दिवा आहे तो लावायचा आहे। यानंतर आपला जो घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर उजव्या बाजूला पूर्व दिशेला आपल्याला दिव्याचं तोंड आहे ते करायचं आहे, किंवा वरती आकाशाच्या दिशेने जरी त्याची वात जरी केली तरी चालेल। अशा प्रकारचा एक दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित आहे तो करायचा आहे, जेणेकरून जे काही वाईट आहे ते आपल्या घरामध्ये शिरकाव नाही करणार आणि जे काही वाईट आहे ते आपल्या घरामधून आहे ते नक्कीच निघून जाईल। लक्ष्मी माता प्रसन्न आहे ते होते अशा प्रकारे आपण केल्याने तर हा उपाय आहे तोही आपल्याला जरूर आहे ते करायचा आहे। यानंतर थोडेसे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला भीमसेनी कापूर आहे तो प्रज्वलित आहे तो करायचा आहे। आपल्याला भीमसेनीच कापूर आहे तो घ्यायचा आहे। तर हा भीमसेनी कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करून संपूर्ण घरामधून आहे तो आपल्याला फिरवायचा आहे। म्हणजे आपली प्रत्येक रूम असतील, बेडरूम असतील, हॉल असेल, किचन असेल, बाल्कनी असेल, घराच्या प्रत्येक कोपरा ना कोपऱ्यातून आपल्याला हा जो प्रज्वलित केलेला जो कापूर आहे तो आपल्याला संपूर्ण आहे तो फिरवायचा आहे। याने आपल्या घरामध्ये असणारे वाईट जे नकारात्मकता आहे ते सर्व काही निघून जाऊन सकारात्मकता लहरी उत्पन्न होण्यासाठी नक्कीच मदत आहे ते होते। तर आपल्याला हा एक उपाय आहे तो करायचा आहे। यानंतर आपण सर्वात प्रभावशाली सेवा आहे ती करायची आहे। ती सेवा म्हणजे वल्गासुक्त आणि कालभैरव अष्टक। वल्गासुक्त याची सेवा केल्याने आपल्या घरामधील निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते आणि कालभैरव अष्टक आपण म्हटल्याने आपल्या घरामध्ये सुरक्षा कवच आहे ते निर्माण होतं। कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा शिरकाव आहे तो आपल्या घरामध्ये होत नाही। त्यासाठी आपल्याला कालभैरव अष्टक हे म्हणायचं असतं। म्हणून आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल, म्हणजे तुम्ही एकदा 3 वेळा किंवा 5 किंवा 11 वेळा जर शक्य झालं तर तुम्ही 11 वेळा आहे ते म्हणू शकता। अशा प्रकारे 11-11 किंवा 3-3 वेळा हे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे। यानेही आपल्या घराचं संरक्षण आहे ते होतं। आपल्या कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीमध्ये थोड्या ना थोड्या प्रमाणामध्ये काही ना काहीतरी वाईट अवगुण आहे ते तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येकामध्ये असतात। तर ते कमी होण्यासाठी आणि ते निघून जाण्यासाठी नक्कीच मदत आहे ते होते। त्यामुळे ही जी 2 स्तोत्र सांगितलेले आहेत याचं पठण आहे ते आपल्या घरामध्ये आहे ते करायचं आहे। पठण जरी नाही आपल्याला करणं शक्य झालं तर आपण यूट्यूबवरती आहे ते नक्कीच लावून त्याचं श्रवण आहे तेही आपल्याला करायचं आहे। यानंतर अतिशय प्रभावशाली जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे अगदी तुम्ही संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत हा उपाय आहे तो
कधी जरी केला तरी चालू शकतो. तो म्हणजे आपल्याला एक नारळ आहे तो घ्यायचा आहे. नारळ हा घेताना व्यवस्थित आहे तो आपल्याला बघून घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी असणारा नारळ असावा. आता काही जणांचा असा प्रश्न येईल, हा उपाय सांगितल्यानंतर की आम्ही रेंटच्या घरात राहतो म्हणजे भाड्याच्या घरामध्ये राहतो, तर आम्ही हा उपाय केला तर चालू शकतो का? हो, तुम्हीही हा उपाय जरी केला तरीही चालू शकतो. आणि जरी तुमचं स्वतःचं घर असेल तर त्यांनीही हा उपाय आहे तो जरूर आहे तो करायचा आहे. आता ज्यांचं स्वतःचं घर आहे तर त्यांनी डायरेक्ट तुम्ही घराच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि तुमचा जो घराचा उंबरा आहे त्याच्या वरून असं खालती 7 वेळा आहे ते श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपल्याला असा मंत्र जप आहे तो करायचा आहे. आणि मनामध्ये आपल्या भावना आणायच्या आहे की आपल्या घरामध्ये जे काही वाईट आहे, जे काही वाईट निगेटिव्ह आहे, नकारात्मकता शक्ती आहे, ते सर्व काही निघून जावं आणि माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी अशी आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे. आणि तो जो नारळ आहे तो 7 वेळा उतरून आहे तो आपल्याला निर्मल्यामध्ये आहे तो टाकून द्यायचा आहे. अशा प्रकारे हा उपाय आहे तो करायचा आहे. आणि आता काही जण म्हणतील की आमचं हे स्वतःचं घर नाही, आम्ही रेंटवरती राहतो. तर त्यांनी काय करायचं आहे की तुमच्या घरामधील जे सर्व काही व्यक्ती आहेत त्यांना एका जागेवरती असं उभं आहे ते करायचं आहे. सर्व जेवढे काही असतील तुमच्या घरातील व्यक्ती त्या सर्वांना आणि त्यांच्या सर्वांच्यावरून तो नारळ आहे तो अशा प्रकारे आहे तो आपल्याला 7 वेळा आहे तो उतरायचा आहे आणि तो नारळ आहे तोही आपण निर्मलामध्ये टाकून द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण हे उपाय आहेत हे करायचे आहेत. याने आपल्या घरामधील जे काही वाईट आहे, निगेटिव्ह आहे ते सर्व काही निघून जाऊन येणारं जे नवीन वर्ष आहे 2026 वर्ष हे सुख, शांती, समृद्धीचं नांदेल. आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी आल्या होत्या, जे काही प्रॉब्लेम आल्या होत्या त्या सर्व काही याच वर्षामध्ये आहेत ह्या संपून जातील आणि येणाऱ्या वर्षामध्ये आपलं जे नवीन वर्ष आहे ते सुख, शांती, समृद्धीचं नक्कीच होईल. यासाठी हे जे उपाय आहेत हे जरूर आहे ते करून पहा. अतिशय प्रभावशाली उपाय आहेत. अगदी उपाय छोटेसे आहेत पण खूप प्रभावशाली उपाय आहेत. जरूर त्यामुळे प्रत्येकाने हे उपाय आहेत ते करावेत. श्री स्वामी समर्थ.